तर मंडळी 100 डेजमधला 7वा दिवस आणि आपण निघालो मुंबईला. सगळं आम्ही नाश्ता वगैरे केला आणि गाडी सगळं सामान भरलं आणि निघालो मुंबईच्या दिशेला. तर उठल्यानंतर माझी झोप काय झाली नव्हती म्हणून मी गाडीतच झोपलो आणि मग नंतर उठलो. त्यानंतर आम्हाला दिसली नर्सरी. आम्ही झाडं वगैरे घेतली मस्तपैकी, कारण का इथे झाडं खूप चांगली भेटतात आणि मस्त असतात. मग काय मित्रांनो, भरली गाडीत आणि आम्ही निघालो. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मी इथे 3-4 दिवस होतो बारामतीमध्ये आणि पुण्यामध्ये राहायला. तर एवढं भारी वाटलं. तुम्ही पण कधीतरी असं आउटिंगला जात जावं, कारण का आपलं माइंड फ्रेश होतं आणि थोडंसं आपण एक्सप्लोर करतो. आणि मग आम्ही असं एक्सप्लोर करता करता पोहोचलो सातारा हायवेला. मग मी घेतली गाडी चालवायला, कारण का माझी झोप मला येत होती म्हणून मग गाडी चालवून झोप उडाली माझी. पण लोकांचं उलट आहे, लोकांना गाडी चालवून झोप येते, मला गाडी न चालवता झोप येते. सगळं उलट आहे माझं. तर मग काय, मुंबई पुणे एक्सप्रेसवे दिसला, परत 120च्या स्पीडने गाडी पळवली आणि आम्हाला लागलेली भूक. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेला होतं मॅकडी. तर आम्ही मॅकडीमध्ये शिरलो आणि मॅकडीमध्ये बसल्यानंतर आम्हाला दिसले एक पुण्याचे रील स्टार आर्यन फाटक म्हणून. तर त्यांच्याशी आम्ही थोडंसं गप्पा वगैरे मारल्या आणि मग आम्ही निघालो परत. आणि रिअलमध्ये पण फनीच आहेत ते. आणि आमचं तोपर्यंत आलेलं सगळं मॅकडीचं बर्गर वगैरे सगळं आलेलं, ऑर्डर केलेलं. मग आम्ही खाल्लं आणि निघालो परत. हे बघा, एवढी झाडं आम्ही घेऊन निघालो मुंबईला. तर बघता बघता आम्ही पोचलो मुंबईत. आणि तुम्हाला माझी मिनी ब्लॉग कशी बघतात हे कमेंट करून सांगा, कारण का थोडे लेट येत आहेत, पण ठीक आहे, कारण का नवीन आहे मी. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.